नमस्कार. चिदविला स्टुडिओच्या ब्रँड स्टोरीज या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण एका वेगळ्या ब्रँडबद्दल बोलणार आहोत. आजचा जो ब्रँड आहे तो खरं तर एक व्यक्ती जी स्वतः एक ब्रँड आहे आणि त्याचसोबत स्वतःसोबत अनेक ब्रँड्सला त्यांनी उभं केलेलं आहे. तर आज आपल्यासोबत आहेत शुभम सातकर, जे एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आले आणि तिथून त्यांचा जो प्रवास सुरू झाला त्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात खूप भरीव कामगिरी करून अनेक शेतकऱ्यांना त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आणि त्यामधून अनेक ब्रँड्स उभे केलेत आणि विविध व्यवसायांमध्ये ते स्वतः उभे राहिले आहेत. तर आपल्यासोबत आहेत शुभम सातकर. नमस्कार शुभम, ब्रँड स्टोरीजच्या या एपिसोडमध्ये स्वागत आहे. तर आपण आपली जी ओळख झाली या सर्व प्रवासामध्ये तर ती चीफ मिनिस्टर फेलोशिपच्या माध्यमातून म्हणजे त्या दरम्यान झाली होती. तर मला ते जाणून घ्यायचं आहे की तो अनेक वर्षांचं तुमचं जे काम होतं महाराष्ट्राच्या विविध भागात, ग्रामीण भागात खूप काम केलं तुम्ही त्यावेळी, तर तो सगळा अनुभव कसा होता? खरं तर तो माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातला गोल्डन एरा म्हणून मी त्याच्याकडे पाहतो. खरंच सुवर्ण काळ होता तो. त्या काळामध्ये म्हणजे माझं कॉलेज नुकतंच संपत होतं, मास्टर्स माझं मॉडर्न कॉलेजला संपत होतं आणि मला ती संधी मिळाली. त्या संधीमध्ये महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ती योजना आणली होती की महाराष्ट्राच्या 1000 युवक गावांमध्ये काहीतरी चांगलं करूया, काहीतरी वेगळ्या पद्धतीने काम करण्यासाठी एक VSTF विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन नावाची एक सेक्शन 8 कंपनी तयार केली गव्हर्नमेंटची आणि त्यातनं सगळ्या राज्यातल्या जेवढ्या काही प्रायव्हेट कंपन्या आहेत त्यांचा CSR एकत्र करून त्या गावांना प्रमोट करावं, त्या गावांना मुख्य प्रवाहामध्ये आणावं, आपण त्या ठिकाणी काम करू म्हणून आमच्यासारख्या काही तरुणांना त्यांनी सोबत घेतलं आणि त्यातून हा प्रवास खरं तर सुरू झाला. आणि फेलोशिपच्या काळामध्ये महत्त्वाचं काय झालं तर फेलोशिप या पूर्ण फेजमध्ये आम्ही खूप प्रवास केला, खूप राज्यामध्ये झालो. त्यामध्ये मग माझ्याकडे मुख्यत्वे करून पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्याची, वेल्हे तालुक्याची जबाबदारी आली. मी नंदुरबारला काम गेलो, बीडमध्ये काही ठिकाणी गावामध्ये प्रवास केला, मी नाशिकला प्रवास केला, बऱ्याच ठिकाणी प्रवास केला. पण मुख्यतः माझ्याकडेची जबाबदारी पुणे जिल्ह्यातली आली, जुन्नर आणि वेल्हे तालुक्यातली. तर जुन्नर तालुक्यामध्ये मी 2-4 काळवाडी नावाचं गाव आहे, वडगाव कांदळी नावाचं गाव आहे, पारगाव तर्फे आळे नावाचं गाव आहे. या गावांमध्ये आम्हाला काम करतात. आमची एक पूर्ण टीम त्या ठिकाणी डिप्लॉय होती. या गावामध्ये शैक्षणिकदृष्ट्या असेल, आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल, शेतकऱ्यांसाठी असेल किंवा इतर सारं इन्फ्रास्ट्रक्चर अनुषंगाने असेल, यावर आम्ही चांगलं काम करू शकलो या पूर्ण कालावधीमध्ये. म्हणजे या योजनेचा किंवा या पूर्ण प्रोग्रॅमचा मुख्य उद्देश काय होता तर फक्त विकास म्हणजे काय तर विकास म्हणजे फक्त काहीतरी स्ट्रक्चर उभं केलं, रस्ता झाला, बिल्डिंग झाली म्हणजे विकास होत नाही. तर लोकांचं आर्थिक उत्पन्न वाढलं पाहिजे, त्यांचा स्तर वाढला पाहिजे, राहणीमानाचा दर्जा वाढला पाहिजे, आरोग्य चांगलं झालं पाहिजे, यासाठी म्हणून काही इनिशिएटिव्ह घ्यायचे. म्हणून त्या काळात आम्ही खूप चांगलं काम केलं. मग त्यातनं पुढं शेतकऱ्यांसाठी आम्ही FPCs तयार केल्या. म्हणजे मी ते विचारणार होतो की साधारण तो जो सगळा कालावधी होता त्यावेळेस कामाचं स्वरूप म्हणजे कसं होतं आणि त्यातून तुम्ही काय शिकत होता, म्हणजे ते अनुभव कसे होते? खूप शिकलो मी. म्हणजे त्या काळामध्ये इतकं काही शिकलो की पूर्ण आत्तापर्यंत जे काही निर्णय घेण्याची वेळ आली किंवा कधी अडकतो माणूस वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये, मला तो काळ खूप जास्त ताकद देतो. कारण मी त्या काळामध्ये अशी लोकं पाहिली की अशी कुटुंब पण पाहिली की जी अगदी 3-4 हजारामध्ये पण आपला उदरनिर्वाह करून आनंदात आहेत आणि 3-4 लाख रुपये महिन्याला येऊन पण ती लोक स्वतःच्या आयुष्यामध्ये खुश नाही आहेत. अशी पण लोक मी त्या काळात पाहिली. त्यामुळे ते खूप चांगलं शिकायला मिळालं मला. आणि ग्रामीण भागामध्ये जसं मी स्वतः ग्रामीण भागातून आलेलं असल्यामुळे माझं स्वतः कान्हे हे गाव आहे, छोटंसं गाव आहे आमचं, त्या गावामधून मी पुढं आलो आणि केलं. तर मग त्या किमान ग्रामीण भाग मला माहिती होता, ग्रामीण भागातल्या लोकांची मानसिकता किंवा इतर सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या. त्यामुळे मला फार जड गेलं नाही ते काम करायला. पण हे सगळं करत असताना VSTFच्या माध्यमातून त्या गावांमध्ये मी सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं केलं असेल तर मला असं वाटतं मी त्या गावामध्ये एक शेतकरी उत्पादक कंपनी तयार केली शासनाच्या माध्यमातून. आणि त्यावेळेला म्हणजे आमचा कामाचा अशी होती की आम्ही काम करताना आमच्यासमोर आम्हाला कलेक्टरकडे ॲक्सेस होता, आम्हाला जिल्हा परिषद CEOंकडे ॲक्सेस होता, आम्हाला मंत्रालयाच्या सचिवांकडे ॲक्सेस होता, आम्हाला आयुक्तांकडे ॲक्सेस होता. या सगळ्या आणि शिवाय आम्ही काम करताना गावामध्ये राहून काम करत होतो. म्हणजे आम्ही ग्रामसेवक, सरपंच या लोकांबरोबर घेऊन काम करत होतो, गावामध्ये राहून काम करतो. त्यामुळं व्हायचं काय की आम्हाला तो गॅप फाइंड व्हायचा. म्हणजे मुळात आज काय होतं प्रशासनामध्ये की गावामध्ये गाव पातळीवर काही समस्या आहेत त्या जिल्हा पातळीपर्यंत येईपर्यंत आणि तिथून राज्य पातळीपर्यंत जाईपर्यंत खूप कालावधी जातो.
तर बरं त्या समस्यामध्ये काहीतरी मूलभूत बदल झालेला पण असतो, म्हणजे त्याचं सोल्युशन येईपर्यंत समस्या इकडे बदललेली पण असते. म्हणून तो प्रॉब्लेम होतो बऱ्याच वेळेला. तर आमच्या वेळेला तसं नव्हतं की आम्हाला डिरेक्टली ते सगळं डॉट्स कनेक्ट करता येत होत्या, त्यामुळं आम्ही त्यावर जास्त गतीने काम करू शकलो आणि त्यातनं खूप चांगलं काम त्यामध्ये करता आलं. त्यातलं पहिलं काम जसं मी सांगितलं, शेतकरी उत्पादक कंपनी सुरू केली. तर शेतकरी उत्पादक कंपनी सुरू केल्यानंतर डेक्कन व्हॅली फार्म प्रोड्युसर कंपनी आहे, त्यांचं सह्याद्री ॲग्रोबरोबर टाईप झालं नाशिकच्या, आणि त्यांनी कोविडच्या काळामध्ये पण पुण्यासारख्या शहरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये भाजीपालाची विक्री केली. मग ते बॉक्सेस तुम्ही पाहिलं असेल की पॅकिंगमध्ये यायचे कोविड काळामध्ये, तर ते त्यावेळेस त्या स्ट्रक्चरचा फायदा झाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना. APMCs बंद होत्या, पण शेतकऱ्यांचा माल इकडनं या प्रोड्युसर कंपनीकडनं जात होता. आणि आत्ता म्हणजे काल परवाचीच गोष्ट, मला त्यांचा फोन आला की अजय बेल्लेकर म्हणून त्या डायरेक्टर आहेत कंपनीचे, त्यांचा फोन आला की असं केलं आहे, आपण पहिला केळीचा कंटेनर एक्सपोर्ट करतोय आत्ता. म्हणजे आत्तापर्यंत केळी फक्त एक्सपोर्ट कुठनं व्हायची तर जळगावमधनं व्हायची, ह्यावेळेस जुन्नरमधनं केळीचा हे एक्सपोर्ट होतोय आणि तो डेक्कन व्हॅलीच्या माध्यमातून होतोय. सह्याद्री ॲग्रो त्यांना त्या ठिकाणी सहकार्य मिळालेलं आहे. म्हणजे अशा ह्या गोष्टी आपण करू शकलो आपल्या आयुष्यामध्ये. हे साधारण किती वर्षात घडलं? हे 3 वर्षात घडलं. म्हणजे ती कंपनी फॉर्मेशन मला वाटतं मी 2020ला आम्ही केली ती. 2020ला केली. 2021ला त्यांना अनुदान पण आम्ही 1 कोटी रुपयाच्या सुमारे अनुदान शासनाने त्यावेळेला मंजूर झालं होतं. ते अनुदान पुढं कंपनीने किती प्रमाणात घेतलं किंवा ते कसं आलं हा विषय निराळा आहे, पण त्यातनं मुळात कंपनी उभी राहिली, ती एक मानसिकता तयार झाली की आपण विकू शकतो, आपण विक्री केली पाहिजे. तो आत्मविश्वास लोकांमध्ये आला आणि लोक त्यातनं पुढे गेले आणि योगायोगाने चांगली लोक भेटत गेली, चांगले ब्रँड्स भेटत गेले आणि त्यातनं पुढं ती लोक आली आणि आज त्यांची केळीची पहिली केळीचा पहिला कंटेनर आज एक्सपोर्ट होतं. ही खूप समाधान देणारी गोष्ट आहे. म्हणजे मोठं यश आहे. आणि त्यामध्ये त्याला हे करण्यासाठीचं म्हणजे सगळ्यात पहिलं आम्ही काय केलं तर मी ते संपूर्ण गावाची मोजणी केली आम्ही त्यावेळेला. म्हणजे त्या डिलिव्हरिंग स्मार्ट चेन नावाचा प्रोजेक्ट त्या गावामध्ये चालू होता. जेव्हा मी त्या फेलोशिप असताना सुरू त्या ठिकाणी गेलो, तर त्या ठिकाणी त्यांनी मुळात गट शेती करायची. तर गट शेतीला सगळ्यात पहिला नियम त्यावेळेला होता, जेव्हा ती योजना आली, 100 एकर सलग क्षेत्र पाहिजे. तर 100 एकर सलग क्षेत्र असताना की शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती करायची. आता आपल्या ग्रामीण भागातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की लोकांची बांधावर भांडणं आहेत. ती लोक एकत्र कधी येणार आणि ती व्यवसाय कधी करणार एकत्र येऊन, हा सगळ्यात पहिला प्रॉब्लेम होता. म्हणून मग त्याच्यावर सोल्युशन काय निघालं की आपण सगळ्यांची ते गावाची मोजणी करून टाकू, जमिनीची मोजणी करून टाकू, बांधाचे काय वाद आहेत ते मिटवून टाकू. हे पहिल्यांदा ठरलं. मग ते करण्यासाठी गावात एकत्र आलं, गावाने जमीन पैसे एकत्र स्वतःहून गोळा केले आणि मग आमचं काम होतं की आम्ही प्रशासनाकडनं ते सगळ्या ETS मशीन वगैरे घेऊन या, प्रशासनाला तिथं जे भूव्यवस्थापनची लोक आहेत, भूसंपादनची लोक आहेत किंवा त्या डिपार्टमेंटची लोक आहेत, त्या लोकांना घेऊन यायचे, त्यांच्याकडनं ती मोजणी करून घ्यायची. हे सगळं ती जबाबदारी त्यावेळेला होती आणि खूप चॅलेंजिंग काम होतं, कारण जमिनीचे वाद सोडवणं सोपं काम नसतं. हे पाहिलं आपण त्या काळात. मला ते लक्षात आलं की हे किती मायक्रो लेवलला गोष्टी गेलेल्या आहेत. कारण काय व्हायचं, ज्या वेळेला हे वाद व्हायचे एकमेकांचे जमिनीचे याचे त्याचे, तर ते वाद होत असताना बऱ्याच वेळा पाहिलं मी की म्हणजे जर ज्या दोघांचे वाद आहेत ते 2 लोक जर समोर असतील तर ते वाद पटकन मिटायचा. आणि जर 2 लोकांच्या व्यतिरिक्त आणखीन इंटरेस्ट नसलेली त्याच्यामध्ये अधिकची 4-5 लोक असतील तर तो वाद मिटण्यासाठी अवघड होऊन जायचं. म्हणजे मग ते नंतर पुढे ते जायला नको म्हणून अशा अनुषंगाने. म्हणून मग मी ते ठरवलं की मग 2 लोकांबरोबर चर्चा करायची आणि मग ते हळूहळू ते पूर्णत्वाकडे नेलं. जवळपास मला वाटतं मी 99 ते 98% गावाची मोजणी पूर्ण केली आणि संपूर्ण गावाच्या जे नवीन रेकॉर्ड आज तयार झालं. म्हणजे आत्ता जर तुम्ही महसूल विभागात गेलात तर तुमच्याकडे किंवा DSLRमध्ये पण जरी गेलात तरी त्यांच्याकडे जुन्या काळातले सातबारे आहेत, जुन्या काळातले ते डॉक्युमेंट्स आहेत. आज त्या गावाचे संपूर्ण नवीन रेकॉर्ड्स तयार आहेत. इथून पुढच्या काळात त्यांना ज्यावेळेस प्रॉब्लेम येतील तर त्यांना ते नवीन रेकॉर्ड त्या ठिकाणी उपलब्ध आहे. पिढ्यांसाठी पण चांगलं काम त्या ठिकाणी झालं. त्यामुळे ती खूप लोक चांगल्या त्यांनी मला मुळात ह्या प्रक्रियेमध्ये हे सगळं एकट्याचं काम नव्हतं. मला योग्य ठिकाणी योग्य वेळी लोक चांगली भेटत गेली त्यावेळेला, त्यामुळे ते करणं शक्य झालं. म्हणजे मला त्या लोकांनी मोटिवेट स्वतः केलं, गाववाल्यांनी पण केलं, गावकऱ्यांचं. म्हणजे मला त्यातला एक काही नावं जर घ्यायची ठरलं तर मी त्या गावातले शरद वामन म्हणून होते, काळवाडी गावातले, एक प्रचंड डेडिकेटेड व्यक्तिमत्व. म्हणजे जवळपास मला वाटतं 4-5 टर्म ते सहज त्या ग्रामपंचायतीवरती निवडून आले होते. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत असे सगळ्या प्रकारची पदं त्यांनी भूषवली होती आणि खूप डेडिकेशन त्यांचं त्या गावाप्रती मी पाहिलं. म्हणजे राजकारणच ठिकाणी असतं. म्हणजे ठीक आहे, निवडून यायचं, राजकारण करायचं तर ते करावंच लागतं, काही गोष्टी ज्या त्या असतील त्या. पण एखादा व्यक्ती 4-4, 5-5 वेळा निवडून येतो आणि त्यांनी त्याची एक तळमळ असते गावासाठी काम करण्याची.
तर ती एक खूप मोठी मला त्या ठिकाणी दिसली. दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत. म्हणजे ज्या वेळेला आपण बऱ्याच वेळा बोलतो की बाबा एखादा व्यक्ती गेल्याने एक पोकळी निर्माण होते, हे खूप वेळा ऐकलं होतं आपण. पण ज्या वेळेला हे झालं, ही घटना अशी घडली, मला कळालं की असं असं झालं आहे शरददादांच्या बाबतीमध्ये. मला खूप म्हणजे मला त्यावेळेला मी 5 मिनटं शांत बसलो होतो की कारण त्यांनी खूप काही शिकवलं होतं, खूप काही गोष्टी एक्सपिरियन्स करायला दिल्या होत्या. तर मला ते जाणवलं की खरंच पोकळी काय निर्माण होते हे लक्षात येतं. आणि आजही त्या गावात गेलं तुम्हाला ते जाणवेल की ती पोकळी आहे. कारण पूर्ण वेळ गावासाठी देणं एखाद्या व्यक्ती ग्रामीण भागामध्ये अशी लोक फार कमी गावात सापडतात, आणि ज्या गावाला सापडतात ती गावं पुढे जातात. असं झालेलं आहे. खूप गावांच्या केस स्टडी तुम्ही जर लावून पाहिल्या तुमच्या लक्षात येईल की ज्या ठिकाणी ज्या गावात म्हणजे म्हणतो ना आपण घरचं खायचं आणि लष्कराच्या भाकरी भाजायची गावात आपली म्हण आहे, तशी लोक ज्या गावामध्ये आहेत ती गावं खरंच कुठंतरी आपल्याला आज पुढं जाऊन काहीतरी करताना दिसतात. म्हणजे पुरस्कार घेतात वेगवेगळे किंवा वेगळं काहीतरी करण्याचा उद्देश दाखवतात किंवा करून दाखवतात. ही त्या लोकांमुळे शक्य होतं असं मला वैयक्तिक वाटतं. खरं. आणि म्हणजे हे सगळे अनुभव तसे खूप कमी वयात तुम्हाला मिळाले त्या सगळ्याच्यात, किंवा अशा लोकांशी संपर्क येणं, त्या गोष्टी शिकायला मिळणं. तर शुभम, म्हणजे CM फेलोशिपचं हे सगळं काम करण्याकडे जो इंटरेस्ट तुम्हाला निर्माण झाला, तर मला वाटतं ह्याची मुळं कुठेतरी असतीलच म्हणजे मागे. तर ती फॅमिली बॅकग्राऊंड तुमची काय होती आणि तुम्ही इकडे कसे यावं? मुळात मी शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. माझे वडील महिंद्रा कंपनीमध्ये कामगार आहेत. आमची शेती आहे, शेतीवरती मी होतो. आणि माझं मुळात माझं कान्हे गाव आहे. माझं शिक्षण तळेगावला झालं. म्हणजे माझ्या गावापासून एक साधारणपणे 7-8 किलोमीटर तळेगाव आहे. मग माझं येणं अपडाऊन करून मी सकाळी 6:30च्या ट्रेनने जायचो सकाळी आणि शाळेमध्ये पोचायचो. तिथून मी घरी यायचो. म्हणजे असं असायचं. मग दुपारी घरी आल्यानंतर 1 वाजता आल्यानंतर आमच्या घरी एक त्यावेळेला छोटी पानटपरी होती. त्या पानटपरीवर बसायचा मी. म्हणजे मला त्यावेळेला त्या काळात ते आवडत नव्हतं की बसायला, की काय पानटपरीवर बसवतात वगैरे वगैरे. मला ते घरचे माझे वडील बसवायचे मला तिथं किंवा आई बसवायची. पण त्यामुळे झालं काय, मला लोक समजली, मला लोक वाचता यायला लागली. कारण कोणत्याही गावातली पानटपरी असेल, एखाद्या सलूनचं दुकान असेल, तर ही हॉटस्पॉट आहेत गावातली. ॲक्च्युली इथं गावातली सगळी गोष्टी येऊन तिथं माहिती होत असं किंवा चर्चा होत असते, बरीच गणित तिथं कळत असतात. मग मला त्या काळामध्ये काय झालं, मला ही लोक वाचता यायला लागली. मला कळायला लागले की कोण काय बोलून जातो, कोण कोणापुढे कसं बोलतो. म्हणजे ह्या गोष्टीमुळं माझी आज जी काही माणसं ओळखण्याची ॲबिलिटी आहे, मला वाटतं मला तिथं माझी उपलब्ध झाली, तिथं शिकलो मी. त्यामुळं त्यावेळेस म्हणजे आई वडिलांना मला त्यावेळेस त्यांचा राग यायचा की काय मला इथं बसवतात वगैरे वगैरे, मला माझं काय मी खेळू देत नाहीत काही नाही वगैरे वगैरे. पण ते आज आल्यानंतर मला जाणवतं की नाही, ते आवश्यक होतं, ते गरजेचं होतं, ते समृद्ध करत गेलं. मग ते झालं. त्यानंतर मी माझ्या कॉलेजला आकुर्डीला माझं झालं, ग्रॅज्युएशन झालं. नंतर मी मॉडर्नला PG केलं, MA पॉल सायन्स केलं. त्यावेळेला मला ही संधी आली फेलोशिपच्या संदर्भानं. माझा एक मित्र आहे आकाश, त्याच्या फ्रेंडकडनं हा रेफरन्स आला की अशी फेलोशिप आहे आणि अशा पद्धतीने हे करायचं. तर त्यावेळेला मला मुळात फेलोशिप काय असते हेच माहीत नव्हतं. कारण काही ग्रामीण भागातून आलो होतो, इतर काही गोष्टी माहीतच नव्हत्या पुणे शहरातल्या. माझा पहिला दिवस 1 जून 2015, ज्या दिवशी मी पहिल्यांदा एकटा पुण्यात आलो. त्याआधी मी पुण्यात येऊन गेलो, पण ते कुटुंबासमोर किंवा वेगवेगळ्या कारणासाठी. पण स्वतः मी एकटा जो पुण्यामध्ये आलो तो 1 जून 2015ला. त्यानंतर 2017ला तर मी जॉईन केलं फेलोशिप. म्हणजे त्या काळामध्ये मला फक्त इतकं डेव्हलप झालं होतं की अशा गोष्टी असतात, जग काहीतरी असतं, उजवी विचारसरणी काहीतरी असते, डावी विचारसरणी काहीतरी असते, कम्युनिझम काहीतरी असतं. हे मला माहीत नव्हतं. हे लिबरलिझम काहीतरी असतं, हे काहीच माहीत नव्हतं. हे त्यावेळेला मला हळूहळू लक्षात आलं की काहीतरी असतं बाबा. म्हणजे आपण जे विचार करतो त्याच्या पलीकडं काहीतरी जग आहे आणि हे चालवणारं कोणीतरी असतं किंवा चालवणाऱ्या काहीतरी संघटना असतात किंवा काहीतरी एक समूह असतात. त्यातनं हे सगळं ठरत असतं. हे काय हवेत तयार होत नाही काही. हे त्यावेळेला कळलं आणि मग त्यातनं ही संधी मिळाली मला फेलोशिपची. पण म्हणजे आता मला वाटतं शुभम, हे सगळे अनुभव म्हणजे गावात गेलेलं बालपण असेल किंवा CM फेलोशिपच्या निमित्ताने ग्रामीण भागात पुन्हा काम करायला जाणं, मला वाटतं त्यातूनच तुमच्यातला एक उद्योजक घडत गेला. तर जर एक उद्योजक म्हणून तुम्ही त्या गोष्टींकडे आता मागे जेव्हा बघताय, तर असे ठळक कुठले मुद्दे तुम्ही शिकलात की जे आज तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये ते डेव्हलप झालेत या सगळ्या कामांमधून? काय झालं, लहानपणीच ती पानटपरी सांभाळल्यामुळं मला आर्थिक व्यवहार कळले. मुळात 5 रुपये घेतल्यानंतर 3 रुपयाची वस्तू विकली तर 2 रुपये परत द्यायचे असतात वगैरे वगैरे. प्रॉफिट मार्जिन ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. आणि
माझ्याकडनं कधीच ती पानटपरी प्रॉफिटमध्ये चालली नाही का मला माहीत नाही आणखी मी त्यावेळेला मला लक्षातच येत नव्हतं. म्हणजे माझे वडील मला त्या पानटपरीमध्ये आणून द्यायचे बाजार वगैरे सगळं ते आणि ते नंतर लॉसमध्ये जायचं. काय व्हायचं मला कळतच नसायचं. म्हणून मी त्यानंतर हळूहळू ते शिकायला लागलो की नाही हे असं आहे तसं आहे. त्यातून ते कळायला लागले की नाही हे असा प्रॉफिट आहे असा लॉस आहे वगैरे वगैरे छोट्या छोट्या गोष्टी. कारण त्यात ती खूप छोटी एंटिटी आहे. म्हणजे एक रुपये 50-50 पैशावर त्यांचं मार्जिन ठरलेलं असतं असं सगळं. तेवढा विचार त्यावेळेला आपण करत नसतो. तो करायला शिकलो आपण त्यावेळेला आणि मग त्यातनं कुठंतरी हळूहळू यायला लागलं की नाही अरे हे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. मग त्यातून फेलोशिपला आलो. फेलोशिपला आल्यानंतर खूप व्हास्ट सिनारिओ समोर आला की म्हणजे मी मुंबईलाही जायचो, मी पुण्यातही जायचो, मी नंदुरबारलाही जायचो, मी नाशिकलाही जायचो आणि सगळा प्रवास व्हायचा या काळामध्ये. तर हे सगळं होत असताना मग त्या संधी दिसत गेल्या की नाही अरे इथं हे करता येतं हे करता येतं. ह्यांनी असा बिझनेस केला त्यांनी तसा बिझनेस केला हा असा व्यवसाय आहे. मग ह्यातनं लक्षात आलं की नाही हे असं असं आहे. मग त्यातनं कुठंतरी मला हे ब्रँडिंग PR ॲडव्हर्टायझिंग यातलं संधी सापडली आणि मग मी ती ग्रॅब केली. आणि मग जशी फेलोशिप माझी संपली 2021ला म्हणजे मी 2020 डिसेंबरला फेलोशिप संपली आणि 2021 जानेवारीला माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली. ओके. त्यानंतरच्या स्टेप्स म्हणून तुम्ही ज्या व्यवसायांमध्ये उतरला तर ते कोणते कोणते व्यवसाय तुम्ही उभे केलेत मागच्या 5 वर्षांमध्ये? ब्रँडिंग म्हणून व्यवसायाच्या अनुषंगाने जात असताना तर त्यावेळेला मी प्रॉलिफिक मीडिया नावाची कंपनी जेव्हा सुरू केली. त्यानंतर पब्लिटिक्स नेटवर्क नावाची कंपनी केली जी मीडिया मास कम्युनिकेशनसाठी होती. पण प्रॉलिफिकमध्ये ब्रँड उभे करण्यासाठी म्हणून काही म्हणजे मला मुळात मी ज्यावेळेला जाहिरात ही संकल्पना समजून घ्यायचा प्रयत्न केला, PR ही संकल्पना समजून घ्यायचा प्रयत्न केला, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपण ते करू शकतो. आपल्याला त्यात मुळात मी PR शिकलेलो नाही, मी ॲडव्हर्टायझिंग शिकलेलो नाही, मी पॉल सायन्स शिकलो आणि कम्प्युटर सायन्स शिकलो. पण मी ज्यावेळेला ते पाहत गेलो समजून घेत गेलो तर मला लक्षात आलं की येस वी कॅन डू दॅट. मग मी त्यात ठरवलं की ह्या पद्धतीने जायचं. मग त्या अनुषंगानं मी काही शेतकरी ब्रँड्स आहेत त्यांना उभं केलं, काही सिव्हिल बिल्डर्स आहेत, काही सिव्हिल कन्स्ट्रक्शन करणारी लोक आहेत त्यांना मी उभं केलं. त्यातनं काही त्यांचे ब्रँड्स मी लोकांसमोर आणले. काही मिल्क प्रोडक्शन ब्रँड्स आहेत त्यांना मी उभं केलं. त्यानंतर काही फेअरनेस क्रीम किंवा त्यातले ब्रँड्स आहेत त्यांना मी उभं केलं. म्हणजे ह्या उभं करत असताना कोल्हापूरमधले काही डेअरी हे आहेत त्यांना मी उभं केलं. म्हणजे ह्या ब्रँड्स उभं करत असताना मला सगळ्यात आवडणारी गोष्ट काय की त्या ब्रँडची स्टोरी लोकांना सांगणं, त्या ब्रँडच्या मागची स्टोरी जी काय आहे. म्हणजे कोणताही ब्रँड कोणताही व्यवसाय ज्यावेळेला मला वाटतं सुरू होतो तर तो कोणताही व्यवसाय सुरू होत असताना हा एक्सलन्ससाठीच सुरू होत असतो. त्यांचं काहीतरी त्यामध्ये चांगलाच हेतू असतो प्रत्येक व्यवसाय सुरू करण्याचा किंवा प्रत्येक व्यवसाय करणाऱ्याचा. फक्त आपल्याला तो व्यवसाय त्या लोकांपर्यंत मार्केटपर्यंत त्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत आपल्याला पोहोचवायचं काम असतं. त्यासाठी मग हे सगळ्या गोष्टी आहेत. मग PR आहे, ब्रँडिंग आहे, ॲडव्हर्टायझिंग आहे, मार्केटिंग आहे, याचा आपण वापर करतो. येस. माझ्या मते शुभम पर्सनल ब्रँडिंगमध्येही तुमच्या कंपनीचं खूप वेगळं नाव तयार झालं आहे महाराष्ट्रामध्ये. तर तो अनुभव साधारण कसा होता की पर्सनल ब्रँड्स तुम्ही बरेच उभे केले आहेत? हो, म्हणजे काय होतं पर्सनल ब्रँड्स उभे करत असताना बऱ्याच वेळेला आज आपण ज्या क्षेत्रात काम करतो किंवा जे काही जग आपल्या अवतीभोवती आहे हे फार डिजिटल युग आहे. म्हणजे तुमच्या सोशल मीडियावर तुम्ही कितीतरी वेळ दिवसभराचा घालवता. तुमच्या स्क्रीनसमोर तुम्ही जितक्या वेळा असता तुमच्या स्क्रीनवर बऱ्या गोष्टी आज तुम्ही जर स्वतःचं अवलोकन केलं तर तुम्ही खूप जास्त डिसिजन्स हे तुमच्या स्क्रीनवरती घेत असता. खरं. तुमची मतं ही तुमच्या स्क्रीनवरती बनत असतात. खरं. मग तुम्ही त्या स्क्रीनवरती जर नसाल तर मग तुमच्याविषयीचं मत कसं तयार होणार? ते निगेटिव्ह व्हायचं पॉझिटिव्ह व्हायचं हा नंतरचा गोष्ट आहे. पण ती मुळात तुम्ही एक्झिस्ट करता हे आज आपण कसं ठरवतो ते त्या स्क्रीनवर ठरवतो. मग म्हणून त्या स्क्रीनवरती काम करत असताना जे काही पर्सनल ब्रँड्स उभे करण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केला तर त्या लोकांना की त्या व्यक्तींना मी हेच सांगायचा प्रयत्न केला प्रत्येक वेळेला की तुम्ही फक्त काम करत राहता पण काम केल्यानंतर ते दिसलं नाही लोकांना तर त्याची ती व्हॅल्यू क्रिएट होत नाही. बरं. आणि जर ती व्हॅल्यू तुमच्या कामाची क्रिएट झाली नाही तर त्या कामामध्ये जे काही ग्रोथ व्हायला पाहिजे, ज्या पोटेन्शियलनी ग्रोथ व्हायला पाहिजे ती होत नाही. खरं. आणि मग साधारणपणे मग असं होऊन जातं की नंतर कदाचित त्या कामाचा स्पीड कमी होतो किंवा कदाचित बंदही होतं. म्हणून मग जर ते मल्टिप्लाय व्हायचं असेल तर त्याला याची गरज आहे, ब्रँडिंगची गरज आहे.
हा सगळ्यात महत्त्वाचा आणि ती कन्सिस्टन्सी पण राहणं खूप आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे कम्युनिकेशनमध्ये. कारण म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळेला लोकांचा आजही मी खूप लोकांना भेटतो ज्यांना ब्रँडिंग, PR, ॲडव्हर्टायझिंग, मार्केटिंग ह्या संकल्पनाच क्लिअर नाही आहेत. म्हणजे सोशल मीडियावरती एखाद दोन काहीतरी लिहिलं, पोस्ट केली, इतकं असं नसतं. म्हणजे त्याला वेगळं काहीतरी असतं. खरं. तर त्या गोष्टीकडे थोडं पाहिलं पाहिजे, त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आणि जे लोक हे करतात इफेक्टिव्हली, त्यांचे रिझल्ट्स आपण पाहतो की ते चांगल्या पद्धतीने सक्सेस त्यामध्ये मिळवतात. नक्कीच. शुभम, प्रोलिफिक मीडिया प्रायव्हेट लिमिटेड सारखी कंपनी उभी करून महाराष्ट्रातल्या इतक्या ब्रँड्ससाठी, इतक्या व्यक्तींसाठी तुम्ही काम केलं. त्याचसोबत तुम्ही बांधकाम व्यवसायामध्ये सुद्धा आहात. अशा विविध व्यवसायांमध्ये स्वतःची एक ओळख तुम्ही निर्माण केली. तर साधारणपणे, आणि हे सगळं तुम्ही खूप कमी वयात केलेलं आहे, याचं मलाही खूप कौतुक आहे की खूप कमी वयात या सगळ्या अचिव्हमेंट्स तुम्ही केलेल्या आहेत. तर इथून पुढे म्हणजे आता जी मुलं व्यवसायात उतरायचं बघतायत किंवा प्रयत्न करतायत, स्टार्टअप्स आहेत किंवा जे विचार करतायत, तर एक उद्योजक म्हणून, एक व्यावसायिक म्हणून तुम्ही त्या मुलांना काय सांगाल नक्की, की कशा पद्धतीने व्यवसाय उभा राहतो? खूप मेहनत करावी लागते, खूप पेशन्स ठेवावे लागतात आणि खूप ग्राउंडवरच राहावं लागतं. हे मी उपदेश म्हणून सांगत नाही, हा अनुभव म्हणून सांगतो. कारण मी ज्या वेळेला सुरू केली कंपनी किंवा व्यवसाय करायचं ठरवलं, तर त्यावेळेला पहिले 2 वर्ष लिटरली एकही रुपयाचा नफा झालेला नव्हता. टर्नओव्हर झाला वगैरे, नफा झालेला नव्हता. मग त्यावेळेला तो तग धरून राहणं की नाही, होणार आहे, करायचं आहे. आणि हे कधी होतं, ज्यावेळेला तुमच्याकडे लॉंग टर्म गोल्स असतात, ज्यावेळेला तुम्ही पाहत असता की नाही, मला इथपर्यंत जायचं आहे, मला, आणि आपल्याला कळत असते की कुठपर्यंत कसं आपण जाणार आहे. तुमचे ते गोल सेट असले, तुम्हाला एकदा दिशा माहिती असली की तुम्ही तिथपर्यंत निघून जाता. पण जर तुमच्याकडे दिशा नसेल आणि तुम्हाला जर आपला आज व्यवसाय सुरू केला, मग ह्या मंथ एंडला मला पैसे आले पाहिजेत किंवा ह्या 2 महिन्यानंतर मला पैसे आले पाहिजेत, हे जर झालं तर त्यात गडबड होऊन जाते. आणि सध्या हाच जास्त ट्रेंड आहे. म्हणजे लोकांना खूप व्यावसायिक दिसतात, म्हणजे आज त्या व्यावसायिकांच्या बरोबर असलेलं फेम दिसतं, पण त्या फेमच्या मागचा स्ट्रगल जो काही झालेला आहे, होऊन गेलेला आहे, हा दिसत नाही. म्हणून माझं असं मत आहे की जे काही आता व्यवसायात येणारी लोक आहेत किंवा ज्यांना व्यवसाय करायचा आहे, त्यांनी थोडंसं पोटेन्शियल ठेवून, थोडंसं पेशन्स ठेवून यामध्ये आलं पाहिजे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा की कमी फंड्समध्ये व्यवसायामध्ये यावं, असा सल्ला मी देत नाही. ओके. म्हणजे याच्या विरोधात मी आहे. तुमच्याकडे किमान 1 वर्ष चालेल इतका निधी, इतका संचय, इतका म्हणतात ना कॅपिटल तुमच्याकडे असलं पाहिजे, तरच तुम्ही व्यवसायामध्ये एंटर करा. नाही तर वाट पहा, तुमचं जे काही चालू असेल व्यवसाय, नोकरी वगैरे, ते करत राहा. जोपर्यंत तुमच्याकडे 1 वर्ष सस्टेन करू शकाल इतकं कॅपिटल येणार नाही, तोपर्यंत तुम्ही व्यवसायात पाऊल ठेवू नका. कारण मग ते परत तुम्हाला निगेटिव्हिटीकडे घेऊन जाईल. जर तुम्हाला यश मिळालं तर वेल अँड गुड, मिळतं, म्हणजे नाही असं नाही. बऱ्याच केसमध्ये मी पाहिलेलं आहे की त्यांना यश मिळतं, पण बऱ्याच केसमध्ये मिळतही नाही. मग ते डायरेक्टली बंद होऊन जातं. त्यापेक्षा वाट पाहिलेली ही चांगली. आणि व्यवसाय हा संपूर्णपणे पेशन्सचा गेम आहे, असं मला वैयक्तिक वाटतं. त्यामुळे पेशन्सवर काम करणं आवश्यक आहे. खरी गोष्ट आहे. आणि एकूणात आत्ता म्हणजे प्रोलिफिक मीडिया प्रायव्हेट लिमिटेड हे जे या सगळ्या ब्रँड्सला उभं करत आहे, तर त्या दृष्टीने तुमचा एक हे काय असेल की म्हणजे इथून पुढचा सगळा सोशल मीडियाचा काळ जो आहे किंवा एकूणात भविष्य आता या सगळ्या गोष्टींचं जे आहे, तर एक ब्रँड म्हणून जेव्हा एखादा व्यवसाय स्वतःला उभं करण्याचा प्रयत्न करतो आहे, तर त्या सगळ्याच्यामध्ये प्रोलिफिक कसा सपोर्ट करू शकतं किंवा काय पद्धतीने इथून पुढचा कालावधी कसा असेल सगळं? आता कसं आहे, आज भारताचा साधारण स्क्रीन टाईम, ॲव्हरेज स्क्रीन टाईम जर काढला भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचा, तर तो 2.5 तासाचा आहे. बरोबर. आज. आणि तो वाढत जाणारा आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं की लोक ही आयसोलेट व्हायला लागलेली आहेत. लोक जास्त मार्केटला जाण्यापेक्षा लोक घरी बसून ऑर्डर करणं. म्हणजे तुम्ही जर 10 वर्षापूर्वी जो आत्ताचा डिलिव्हरीचे ब्रँड हे आहेत, बिझनेस आहे, तो नव्हता. खरं. 10 वर्षामध्ये वाढला तो. गेल्या 10 वर्षामध्ये जसं फ्लिपकार्ट, ॲमेझॉन ह्या मोठ्या मोठ्या कंपन्या, जायंट्स या मार्केटमध्ये आले, तर त्यानंतर ह्या गोष्टी वाढलेल्या आहेत. मग आज लोक म्हणजे आज दुकानामध्ये, मार्केटमध्ये आपल्या काही जी ज्येष्ठ लोक आहेत, TV घ्यायचा म्हटलं तरी 10 दुकानं फिरतात, फ्रीज घ्यायचं 10 दुकानं फिरतात. पण आजची जनरेशन एका वेबसाईटवरती जस्ट 10 फिल्टर लावतात आणि एक प्रोडक्ट सिलेक्ट करून ऑनलाईन फ्रीज घेतात आणि तो घरी येतो व्यवस्थितपणे. त्यामुळं ही सवय लोकांना झालेली आहे. त्यामुळं जो काही तुमचा व्यवसाय असेल, जे काही तुमचं प्रोडक्ट असेल, सर्व्हिस असेल, जे काही असेल, ती जर तुम्हाला विकायची असेल मार्केटमध्ये, तर तुम्हाला
डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती यावंच लागेल, आज नाही तर उद्या यावं लागेल. म्हणजे मी कोणतरी पुस्तक वाचलं होतं, त्यामध्ये असं लिहिलं होतं की पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही कंपल्सरी क्रिएटर असाल, बाय द चॉईस किंवा विदाऊट चॉईस. खरं तुम्हाला क्रिएटर व्हावंच लागेल. म्हणजे आजही काही प्रमाणात आपण क्रिएटर आहोतच. म्हणजे तुम्ही सोशल मीडियाची स्टोरी टाकता, बरोबर, तुम्ही व्हॉट्सअपचं स्टेटस ठेवता, खरं. हे ठेवणं पण एक क्रिएटर असल्याचं लक्षण आहे. व्हॉट्सअप स्टेटस ठेवणं म्हणजे हे तुम्ही क्रिएटर आहात. बरोबर. म्हणजे आज तुम्ही काहीतरी क्रिएट करता. खरं, प्रत्येक व्यावसायिक काही ना काहीतरी प्रयत्न करतो स्वतःला प्रमोट करण्याचा. हा, फक्त मग त्याला तुम्ही जर योग्य दिशा देऊ शकता, स्ट्रॅटेजी हवी, तर त्याला अधिक चांगलं यश मिळेल. नाहीतर मग त्याची लोकांची मतं असं होऊन जातं की आज बरेच लोक असे भेटतात मला की नाही, ते डिजिटलवरती काय होत नाही, ते काय मिळत नाही. पण त्याला तुम्ही त्या पद्धतीने पाहिलं पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही ते केलं पाहिजे. जर तुम्ही त्याला तशा स्ट्रॅटेजिकली तुम्ही त्याला पुढे घेऊन जाऊ शकलात तर निश्चितपणे त्यात तुम्हाला यश मिळेल आणि तुम्हाला ते आज नाही तर उद्या करावंच लागेल. नक्कीच. नाही म्हणजे आणि तुम्ही ग्रामीण भागात केलेलं एवढं काम आणि त्यानंतर शहरी भागातूनही या सगळ्या करत असताना प्रोलिफिक सारखी कंपनी उभी करून म्हणजे मला वाटतं तो रीच प्रत्येकाला आहे की आता तो मॅटर राहिलेला नाही आहे की आपलं प्रोडक्शन कुठं होतं. म्हणजे एखादा अगदी गावखेड्यातला माणूसही तिथूनही ते सगळं ऑनलाईन तो सगळं सेल करूच शकतो. आणि मला वाटतं प्रोलिफिक अशा लोकांच्या पाठीशी उभं राहायला कायम आहे. नक्की नक्की. म्हणजे आम्ही एक आमचा कोल्हापूरचा तरुण आहे ज्यांनी त्याचा डेअरी व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायाला त्याला मार्केट करायचं होतं. तर जस्ट आमची भेट झाली, हे झालं ते झालं आणि त्यानंतर मी त्याला मदत म्हणजे कशी केली, त्याला मी काही फक्त सांगितलं की ह्या प्लॅटफॉर्मवरती जा, इथं असं असं कर आणि ह्या पद्धतीने तू पुढे जाऊ शकतोस. तर त्याची जी ग्रोथ आहे ती आज चांगली आहे. म्हणजे हे फक्त कशामुळे झालं की मी सल्ला दिला म्हणून नाही किंवा मी काहीतरी सांगितलं म्हणून नाही, त्यांनी ते केलं, कन्सिस्टंटली केलं. एक्झॅक्टली. गेली वर्षभर तो त्यामध्ये करतोय. पहिले 6 महिने त्याला काहीच मिळालं नाही. 7व्या महिन्यात त्याला कळलं की नाही अरे हा, हे अशा पद्धतीने केलं पाहिजे. तर मग त्या ग्रोथमध्ये तो पुढे गेला. नक्कीच. म्हणजे तो पेशन्स आणि कन्सिस्टन्सीमध्येच. कारण सोशल मीडियावरती काय आहे, आज आपण हा पॉडकास्ट शूट करतोय समजा, तर हे सुरू होत हे करत असताना आज मला वाटतं ह्या मिनिटाला किमान 100 सुरू असतील. खरं. ज्या वेळेला आपण आउटपुट देऊ त्यावेळेला 100 आउटपुट येणार आहेत मार्केटमध्ये. नक्कीच. मग जर आपण वेगळं काहीतरी करू शकलो नाही किंवा जे 100 लोक त्यातलं 100 पैकी 10 लोकांना रीच मिळणार आहे, 90 लोकांना नाही मिळणार आहे, त्यांना मग पुढच्या संधीची वाटच पाहावी लागणार. नक्कीच. किंवा ते कन्सिस्टंट राहावंच लागणार. त्यामुळे कन्सिस्टन्सी शिवाय पर्याय नाही इथे. खरी गोष्ट आहे. नक्कीच. आणि म्हणजे त्यात काय होतं, हे जे बेसिक फंडे आहेत ॲडव्हर्टायझिंग, PR, ब्रँडिंग, मार्केटिंग, यात हे समजून घेतले पाहिजे. म्हणजे सोपं काय तर मार्केटिंग म्हणजे काय की बाबा चिदुला स्टुडिओ आहे, आम्ही खूप चांगले इंटरव्ह्यू शूट करतो, आम्ही चांगले हे करतो, मुलाखती घेतो, हे मार्केटिंग झालं. ब्रँडिंग म्हणजे काय की ती व्यक्ती तुमच्याकडे आली, चिदुला स्टुडिओ बाहेर छान आहे बरं का, मी तुमच्या मुलाखती ऐकते, छान असतं ते, हे ब्रँडिंग झालं. खरं. ॲडव्हर्टायझिंग म्हणजे काय की चिदुला स्टुडिओ फार छान आहे, ते चांगले इंटरव्ह्यू करतं. चिदुला स्टुडिओ फार छान आहे, ते चांगले ॲडव्हर्टायझिंग करतात. ते चिदुला स्टुडिओ फार छान आहे, ते चांगले ब्रँडिंग करतात. हे तुमच्याबद्दलचं सतत सांगणं ही ॲडव्हर्टायझिंग झाली. आणि PR म्हणजे काय, माझ्यासारखा एखादा व्यक्ती यांना तिसऱ्या व्यक्तीला सांगेल की ते चिदुला स्टुडिओ ना, ते फार छान आहे बरं का, ते चांगले इंटरव्ह्यू करतात, हे PR झालं. हा फरक ज्याला कळेल ना, एक्झॅक्टली, हा डिफरन्स बऱ्याचदा लक्षात येत नाही आणि मग तिथे कन्फ्युजन होतं आणि मग बऱ्याचदा आय थिंक काय म्हणू त्याला, मनी वेस्टेज पण खूप होतो लोकांचा त्याच्या. म्हणजे काय होतं, खर्च करावा. ज्या वेळेला मीटिंगसाठी जातो, म्हणजे आज सुदैवाने जितक्या मी मीटिंग्स केलेल्या आहेत, जी स्वतः मी केली त्यातली एकही फेल गेली नाही आजपर्यंत. माझं रेकॉर्ड आहे की त्या सगळ्या कन्वर्ट झाल्यात मला. आणि मी कन्वर्ट का करतो, का होतात की मी प्रामाणिक मत देतो त्यांना. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं, लोकांना असं वाटतं की 15-20 हजार 25 हजार खर्च केले की ते होऊन जातं. तर मी लोकांना सांगतो तुम्ही करू नका. खरं. आत्ता पैसे नसतील तर 6 महिन्यांनी चालू करा, 1 वर्षाने चालू करा. पण जे तुम्ही आत्ता 25,000 रुपये पर मंथ द्यायचा विचार करताय, तर ते फक्त त्याचं पाण्यातच जातील, त्यांना जाळावंच लागेल, दुसरं काहीच होणार नाही. बरोबर. त्यात तुमचा फायदा होणारच नाही, ते लॉसच होतील. आणि मग त्यातून तुमची मेंटॅलिटी परत आणखीन मायनसमध्ये जाईल की हे ह्यातनं होतच नाही. म्हणून जर तुम्हाला एक सफिशियंट अमाऊंट ऑफ मनी जर त्याच्यावरती स्पेंड करता येत नसेल, तुम्ही होल्ड केलं पाहिजे, थांबला पाहिजे. कारण जर रिझल्ट जनरेट करायचा असेल तुम्हाला त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करावंच लागेल. नक्कीच. नाही आणि खरं आज म्हणजे आजची परिस्थिती तीच आहे की त्या एक्झॅक्ट त्या गोष्टी लक्षात येत नाहीत. कारण बरंचसं म्हणजे मला वाटतं तुम्हाला हा अनुभव खूप उपयोगी पडला असेल, कारण तुम्ही ग्राउंड लेवलला तेवढं काम केलं. म्हणजे शेवटी माणसांसोबत तुमचं कम्युनिकेशन जे काही होतं आहे आणि त्यातून येणारे अनुभव जे आहेत, त्यामुळे ग्राउंड रियालिटी पण आपल्याला माहिती असली पाहिजे.
त्यानुसार या गोष्टी सोशल मीडिया किंवा या सगळ्या गोष्टींवरती काय नक्की होऊ शकतं ह्याचाही अंदाज येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं तिथंच बऱ्याचदा थोड्याशा चुका होतात की ते कुठे पैसे खर्च करावे आणि काय करावं हे लक्षात येत नाही आणि मग नंतर ती निगेटिव्हिटी येते की सोशल मीडियातून काही घडत नाही असं. तर शुभम, म्हणजे हे सगळं सोशल मीडिया आणि या सगळ्या ह्याच्यातलं तुमचं हे सगळं काम किंवा ग्राउंड लेवलला तुम्ही जे सगळं सामाजिक कार्य करता, तर तुमचं एक व्यक्तिमत्व, तुमचा एक पर्सनल ब्रँड वेगळा तयार झालेला आहे. तर म्हणजे हा स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी किंवा एकूणात स्वतःची विचारधारा म्हणूया किंवा अशा ह्यानी त्यावरती तुम्ही काय मेहनत घेता किंवा काय काय गोष्टी करता किंवा एक आमच्यासारख्या मित्रांना तुम्ही काय सांगाल की काय काय केलं पाहिजे? मी खूप लोकांना भेटतो, मी खूप लोकांशी चर्चा करतो. मला माझ्या क्षेत्राव्यतिरिक्त जे वेगळे क्षेत्रातले लोक आहेत त्यांच्याशी संबंध ठेवायला, त्यांच्याशी बोलायला, त्यांच्याशी कम्युनिकेशन करायला अधिक आवडतं. आणि माझे खूप सारे मित्र आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले. त्यामुळं काय होतं, मला बहुतेक क्षेत्रामधली आयडिया येते की बाबा इथं काय चालू आहे, इथं काय चालू आहे, इथं काय चालू आहे. त्यामुळे ही सगळ्यात माझी आवडीची गोष्ट आहे. आणि सामाजिक गोष्ट म्हणून मी काही संस्थांबरोबर काम करतो. आमची मावळ तालुक्यातली मावळ प्रबोधिनी नावाची संस्था आहे ज्याच्याबरोबर आम्ही काम करतो. आम्ही त्या ठिकाणी शाळेतल्या मुलांसाठी असेल किंवा इतर काही लोकांसाठी आम्ही काम करतो, शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करतो. इकडं कागल तालुक्यामध्ये सीमा भागामध्ये एक परिवर्तन सामाजिक संस्था नावाची संस्था आहे, तिच्याबरोबर मी काम करतो. आम्ही वारकरी दर्पण नावाचं एक मासिक आहे, सचिन महाराज पवार ते चालवतात, त्यांचे संपादक ते आहेत, त्यांच्याबरोबर मी काम करतो. अशा वेगवेगळ्या ठिकाणी मी माझं काम करतो. आणि विशेष म्हणजे हे सगळं करत असताना मी वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये देखील काही लोकांना भेटून त्यांच्याकडनं काय शिकता येईल आणखीन याचा जास्त प्रयत्न करतो. म्हणजे माझी त्याच्यावर जास्त फोकस असतो. मी जास्त वेगवेगळ्या सेक्टरमधल्या लोकांना भेटतो आणि त्यांच्याकडनं वेगवेगळ्या गोष्टीची माहिती करून घेणं, त्यांच्याकडनं अधिकाधिक शिकणं याच्यावर माझा जास्त फोकस असतो. ओके. आणि तुम्हाला वाचनाची पण आवड आहे, तर विशेषतः कुठल्या प्रकारचं वाचन? मी वाचतो, फक्त मी कादंबऱ्या वाचत नाही, बाकी सगळ्या प्रकारच्या मी गोष्टी वाचतो. आत्ताच मी अर्थात अच्युत गोडबोले गोडबोलेंचं अर्थात नावाचं हे पुस्तक आहे ते वाचतोय. कारण इकॉनॉमिक आम्ही खूप छान पुस्तक, अर्धच झालं, संपलं नाही, खूप छान पुस्तक आहे. म्हणजे इकॉनॉमिक्स हा इतका कठीण विषय आहे म्हणजे समजण्यासाठी सामान्य लोकांना, की जे त्यातले टर्म्स इतक्या अवघड आहेत, पण त्या इतक्या छान पद्धतीने त्याच्यामध्ये हे करून सांगितलेले आहेत त्या पद्धतीने. त्यामुळे त्या अशी पुस्तकं मी वाचतो बऱ्याच, जे इन्फॉर्मेटिव्ह आहे, इन्साइटफुल जी पुस्तकं असतात त्या पुस्तकांना मी प्रेफर करतो आणि ती पुस्तकं मी वाचतो. आणि यात माझ्या म्हणजे बायकोचा देखील फार मोठा वाटा आहे. म्हणजे ती डॉक्टर आहे, डेंटिस्ट आहे, तिचं क्लिनिक आहे आमच्या इथे आणि ती खूप चांगल्या पद्धतीने ती सगळी प्रॅक्टिस वगैरे चालू आहे. आणि तिला एक खूप याच्यामध्ये इंटरेस्ट असतो, वाचन करणं हे किंवा वेगवेगळ्या गोष्टी समजून घेणं, स्वतः क्युरिओसिटी आहे तिला. त्यामुळे माझी पण अधिक वाढायला लागली आता गेल्या काही दिवसांपासून. एक उद्योजक म्हणून तुम्ही वेगवेगळ्या या सगळ्या व्यवसायांमध्ये खूप छान पद्धतीने सगळं उभं केलं आहे. आणि हे सगळं करत असताना कुटुंबाची भूमिका या सगळ्या ह्याच्यात खूप महत्त्वाची. कुटुंबाची भूमिका म्हणजे मला एक फार मोठे उद्योजक आहेत वाशीला खूप मोठे बिल्डर आहेत ते, आणि त्यांचं खूप सारं मोठं प्रस्थ आहे. तर त्यांनी मला एकदा एक गोष्ट सांगितली होती की माणूस मोठा कधी होतो, कोणताही व्यक्ती ज्यावेळेस मोठा व्हायचा असेल त्याला, तर तो मोठा कधी होतो, दोन गोष्टी असल्या पाहिजे. एक काय की तो त्या व्यक्तीला उद्या जे पैसे लागणार आहेत तुम्हाला उद्या, त्याची चिंता नसली पाहिजे आज. आणि दुसरी गोष्ट काय असली पाहिजे, तुम्ही ज्यावेळेस घरी जाता तर घरी तुमच्या एक चांगलं वातावरण असलं पाहिजे, आनंदी वातावरण असलं पाहिजे. घरी जाऊन जर तुमची वैतागवाडी होणार असेल तर मग तुम्ही काही करू शकत नाही. हे त्यांनी सरळ सांगितलं मला. आणि ह्या दोन गोष्टी सुदैवानं माझ्या आयुष्यामध्ये आहे. माझ्या आईने खूप मला शिकवलं, खूप साऱ्या गोष्टी मला दिल्या. म्हणजे तिच्याकडनं म्हणजे मी काय शिकलो, तिच्याकडनं शिस्त शिकलो. प्रचंड शिस्ती जी आहे ती तिच्याकडनं शिकलो. त्यामुळे त्याचा फायदा होतो मला. कारण मुळात कोणतीही गोष्ट करण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये एक शिस्त असणं किंवा तुमच्या आयुष्याला एक साचेबद्धपणा असणं, त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि वैयक्तिक म्हणजे आमचं कुटुंब म्हणून आम्ही माळकरी आहे, मी वारकरी कुटुंब आहे आमचं. आणि मुळात मी फार श्रद्धावान व्यक्ती आहे. मला श्रद्धा ठेवायला ठेवतो मी. म्हणजे मी रोज देवपूजा करतो वगैरे वगैरे, हे सगळं चालतं. कारण मला ते एक शांती मिळते. आपल्याला एक मेंटल स्टेबिलिटी जर पाहिजे असेल तर कुठंतरी आपण बसून
स्तब्ध झालं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. आणि मी ते करतो, रोज करतो, की कुठंतरी वाकायला जागा असली पाहिजे आपल्याला. उद्योग व्यवसायात ती मनशांती कुठेतरी असली पाहिजे. जर तुम्हाला तुमच्याकडे ती नसेल, तुम्ही जर स्वतःला कधीतरी अंतर्मुख होऊन पाहणार नसाल, तर मला वाटतं जर असं 3-4 महिने गेले तर 4 महिने लक्षात येईल की आपण कुठंतरी परत वेगळ्या प्रवाहामध्ये आलो. तर ते तुम्हाला जर प्रवाह टिकून ठेवायचा असेल, तुमचा फोकस कंटिन्यू ठेवायचा असेल, तर तुमच्यासाठी श्रद्धा असणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि जर समजा म्हणजे मी माझी किस्सा सांगतो, असं म्हणजे माझी गोष्ट सांगतो, की जर अशी कधी परिस्थिती आली की मला कळतच नाही आहे, काही लक्षात येत नाही आहे किंवा मार्ग सापडत नाही, असं कधी झालं, तर हा माझ्या श्रद्धेचा भाग आहे. कोण काय म्हणेल माहीत नाही, हा माझ्या श्रद्धेचा भाग आहे. मी आमच्या इथे भंडारा डोंगर आहे, तुकाराम महाराजांनी जिथं हे केलं, तर त्यांची ती अभ्यासाची जागा होती, मी असं मानतो. म्हणजे ती लोक काही म्हणतात, त्यांची ती अभ्यासाची जागा होती, तर त्यांनी गाथेचं लिखाण केलं. तर मी तिथे जातो. खूप छान वातावरण आहे तिथे. आता तिथं आमच्या भंडारा डोंगर ट्रस्टतर्फे एक मोठं मंदिर उभं राहायचं काम चालू आहे. म्हणजे तिथे संत विचारांचं, तुकाराम महाराजांच्या गाथेचा अभ्यास करणारं केंद्र उभं राहते. मंदिर तर उभं राहतच आहे, मंदिरचं होणारच आहे, पण ही पण सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे बऱ्याच वेळेला असं पण लोक म्हणतात की मंदिर उभारण्याची शाळा उभा राहा. तर मी वेगळ्या मताचा आहे. शाळा असल्याच पाहिजेत, नसण्याचा उद्देश हेच नाही, शाळा असल्याच पाहिजे. पण जर त्या ठिकाणी मंदिरात जाऊन तुम्ही माणूस म्हणून प्रगल्भ होणार असाल, तर मंदिरात असलंच पाहिजे, तिथलं गेलंच पाहिजे. त्यामुळं एक खूप चांगलं काम आमची भंडारा डोंगर देवस्थान समिती, आमच्या बाळासाहेब काशीद आहेत, गजानन बापू शेलार आहेत, ही लोक मंडळी तिथं उभं करतायत आणि खूप चांगलं काम तिथं होतं. आणि मी जिथं जातो त्यावेळेला एक मला वेगळ्या प्रकारची शांती त्या ठिकाणी मिळते. मी काहीच करत नाही, जातो 10 मिनटं, तिथं रेंज एकतर येत नाही पहिली गोष्ट. त्यामुळे तिथं जातो, शांत 10 मिनटं बसतो. आणि ज्यावेळेला मी गाडीने घेऊन खाली डोंगर उतरतो, त्यावेळेला मला बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तर मिळालेली असतात. हे का होतं? कारण हे तुम्ही अंतर्मुख होता ना, तुम्ही स्वतःकडे पाहता आतमध्ये की अरे काहीतरी आहे. म्हणजे ज्या वेळेला एक चांगले मेडिटेशन करणारे हे आहेत, गाईड आहेत, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ज्या वेळेला बॅक सीटवर बसून तुमच्या आयुष्याला ऑब्झर्व करता, त्यावेळेला तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तर मिळालेली असतात. याच्यावर माझा विश्वास आहे. मी स्वतः रोज मेडिटेशन करतो. त्यामुळं खूप चांगला फायदा होतो. ते केलं पाहिजे. जर तुम्ही ते करू शकलात तर तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्ही खूप जास्त पद्धतीने क्रिएटिव्हली ग्रो करता आणि तुमची कॅपॅसिटी पण वाढते. हे मी ऑब्झर्व केलेलं आहे. त्यामुळे ते करणं आवश्यक आहे सगळ्यांनी, असं मला वैयक्तिक वाटतं. खरं आहे. म्हणजे एक उद्योजक म्हणून हे सगळं करत असताना ही सगळी चाकं व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे बॅलन्स्ड आयुष्य जगण्यासाठी. तर शुभम, आज या एपिसोडमध्ये येऊन तुम्ही हे सगळं शेअर केलं आणि एक खूप कमी वयात या सगळ्या व्यवसायांमध्ये स्वतःचा उभा केलेला ब्रँड, या गप्पा मारताना खूप मजा आली. मला वाटतं प्रेक्षकांनाही यातून बरंच काही मिळालं असेल, किंवा नवीन जे व्यावसायिक मित्र स्वतःचं काही सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनाही मार्गदर्शन मिळालंच असेल. तर मित्रांनो, हा होता शुभम सातकर यांचा प्रवास, की ज्यांनी एका शेतकरी कुटुंबातून येऊन विविध उद्योगांमध्ये स्वतःचं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्राउंड लेवलला काम करत असताना माणसांसोबत काम करून जे अनुभव आले त्यांचा योग्य वापर करून सोशल मीडिया मार्केटिंग आणि इतर व्यवसायांमध्ये त्याचा उपयोग कसा करायचा याचा एक योग्य वापर त्यांनी केलेला आणि त्यातूनच अनेक ब्रँड्स त्यांनी उभे केले आणि स्वतःही एक पर्सनल ब्रँड म्हणून ते आज ओळखले जातात. तर त्यांच्या या आजच्या एपिसोडमधून नक्कीच आपल्याला सगळ्यांना खूप गोष्टी शिकायला मिळाल्यात. तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एका नवीन ब्रँडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.